हिरादेवी माते की जय. जरीमरी आई की भरपूर आहे, जाम आहे. 50,000च्या आणल्यात. हा तर नमस्कार मंडळी, मी साजेश पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण पोहोचलो खारीगाव पाखाडी. तर इथे आहे जरीमरी आईची पालखी आहे आणि आई हिरादेवीची. तर आता आपण गावात पोहोचलेले आहोत आणि आज आहे 1 मे. तर आजच्या या दिवशी आपण आपल्या चॅनलमध्ये थोडंसं अपग्रेड केलेलं आहे. आपल्या चॅनलचं नाव पण चेंज केलेलं आहे. मी आहे कोपरखेरणी गावातून आणि माझं नाव आहे साजेश पाटील. तर आपल्या चॅनलचं नाव आपण अपग्रेड केलेलं आहे कोपरखेरणीचा साजेश. तर आत्ता खारीगावमध्ये आपण आहोत. तर इथे तुम्हाला पूर्ण जल्लोष दाखवतो. एकदम जोरदार जत्रेचा उत्सव साजरा केला जातो, मी दाखवतो तुम्हाला. आणि हा आहे खारीगावमधील मरियाईचा पालखीचा जल्लोष. तर मंडळी आपण आहोत आता खारीगावमध्ये. तर आपल्या आत्या इथे समोरच आहेत आणि ताई पण आहेत. अशा प्रकारे ती गावदेवी मंदिरातली आपली पालखी जी असते, दरवर्षी असते आपली पालखी ही. तिचा हा सोहळा बघण्यासारखाच असतो हा नेहमी. आपल्या मंडळीला दाखवूया आपण या पालखीचा जल्लोष. आता आपण चाललोय पालखीजवळ. तुम्हाला जल्लोष दाखवतो खारीगावचा. इथे एकदम अलगच फटाके तर बघू शकता तुम्ही, मी दाखवतो तुम्हाला. आणि व्हिडिओला आता आपल्याला सुरुवात झालेली आहे आणि समोरच गुलालाची उधळण पण बघू शकता आता. आणि इथे असे फटाक्यांची आतिषबाजी एकदम जोरदार. हे बघा, नुसते रॉकेट सोडतात. आणि इथं बघू शकता पोरा काय ऐकत नाही. हे मला बाबा कधी स्टॉक आहे, अजून भरपूर आहे, जाम आहे. 50,000च्या आणल्यात. हा बघा मंडळी, ते रॉकेटची पण हालत खराब करून ठेवतात.
फटाक्यांचा स्टॉक दाखवत आहे. हे बघा प्रत्येक बॉक्सचे बॉक्स भरून आहेत. हे बघा जो तो बॉक्स घेऊन फिरतो बॉक्स एवढ्या फटाक्या हे बघा प्रत्येक बॉक्स आहेत. जत्रा कारेगावची जत्रा कारेगावची जत्रा जोरात जत्रा जत्रा फुल गुलाल ऐकत नाही ओनली गुलाल एवढा गुलाल आहे एवढा गुलाल आहे एवढे फटाके सगळं महिला मंडळ बाजूला आहे. तर मंडळी आता आपण पोहोचलो समोरच बघू शकता हिरादेवी मंदिर आणि इथे आपल्या कोपरखेरणे गावातील पण सर्व माझ्या बहिणी पण आहेत इथे बघू शकता तुम्ही. ताई कशी आहेस? बरंच काय फटाके वाजवतात हा एक नंबर असते का? मग दाखवू आपण या व्हिडिओमध्ये खारीगावची जत्रा कशी असते ते. आता आपण पोहोचलोय हिरादेवी मंदिर खारीगाव आणि इथे पूर्ण जत्रेची तयारी बघू शकता तुम्ही आणि हिरादेवीच्या दर्शनाला भरपूर मोठी रांग लागलेली आहे. बाबा खूप गर्दी असते का? दरवर्षी आपली जत्रा किती दिवस असते? एक दिवसाची असते. एक दिवसाची पौष पौर्णिमेची जत्रा असते. पौष पौर्णिमेची ती टळलेली असते आणि अनेक वर्षापासून परंपरा ही आहे. आता सकाळी मिरवणूक निघाली आपली ती संध्याकाळी पण संध्याकाळपर्यंत चालेल ना. आता आपण दर्शन घेऊया जरा हिरादेवीचं. आता जाऊया आपण आतमध्ये मी तुम्हाला हिरादेवीचं दर्शन दाखवतो. तेव्हा ज्यांचे ज्यांचे नवस असतात ते नवस फेडायला चाललेले आहेत बघू शकता तुम्ही. आणि आता इथूनच आपल्याला पण एंट्री थोडी भेटणार आहे देवीच्या दर्शनासाठी. आता पोहोचले आपण आतमध्ये मंदिरात बघू शकता इथे भरपूर गर्दी आहे आणि हिरादेवीचं दर्शन घेऊया आपण पहिलं सर्वप्रथम. हे बघा अशा प्रकारे नवस पण असतात. नवस आहे का तुमचा? जोखायचा आहे. आणि आता आपण इथे समोरच बघू शकता हिरादेवी आणि बाजूला गावदेवी आणि तिचे बंधू आहेत वाघोबा. तर मंडळी आता आपण आहोत हिरादेवी मंदिरात. तर इथे सर्व ग्रामस्थ मंडळ आहे गावचं ग्रामस्थ मंडळ आहे आपल्या समोर. तर दादा आपल्याला थोडीशी माहिती देऊ शकता तुमच्या जत्रेनिमित्त? बौद्ध परंपरेप्रमाणे यात्रा आपली येते खारेगावची. संपूर्ण गाव ज्यांची लग्न झालेल्या मुली हे ते पूर्ण गाव देवीसाठी अवतरून हजर राहतात. खूप चांगला उत्सव असतो सर्वांना आणि पूर्ण गाव एकजूट करून हा उत्सव साजरा करतात. आणि आपली मिरवणूक कशा प्रकारे असते? आता मी जेव्हा एंट्री मारली गावात तिथं मिरवणूक येत आहे इथे हिरादेवी जवळ. मग ते कसं आहे प्रोग्राम तुमचा? हे ग्रुप असतात. प्रत्येकाची आपापली वाडी असते. फ्रेंड सर्कल असतात. फॅमिलीज असतात. ते आपल्या आपल्या प्रमाणे करून मिरवणूक काढतात. संध्याकाळी 8 वाजता आमची पालखी असते. तिथं पूर्ण गाव एकत्र असतो आणि खूप एन्जॉय करून 11:30 पालखी देवळात. म्हणजे आपल्या कारीगाव मध्ये प्रत्येक गावात एकदाच पालखी निघते एकदाच संध्याकाळी. पण हे आता दुपारपासूनच हे सगळे ग्रुप असतात. असं आहे का? आपापल्या फॅमिलीज आहेत. जो ग्रुप मिळून देवीच्या एन्जॉय साठी येतात आणि आणि देवीच्या दर्शनासाठी येतात. आजच्या दुपारी पहिलं दर्शन होतं का सर्व? पहिलं देवीचं दर्शन होतं. पूर्ण गाव दर्शन घेतं. हो. त्याच्यानंतर ते जे सकाळी 5 वाजल्यापासून चालू असतं. आणि नवस ते प्रत्येकाचा आपापल्या हिशोबाने नवस करतात. कोणी कोंबड्या नवस फेडायची वेळ हीच आहे ना हीच आहे, दुपारी. हीच. म्हणून मंदिरात जास्त गर्दी आहे. भरपूरच गर्दी आहे. हो हे माहिती. बघितलं आम्ही. आणि तुमची पोरांनी फटाक्यांचा फुल जल्लोष केलेला आहे जबरदस्त एकदम. आणि काहीतरी नवीन बघायला भेटलं तुमच्या गावात पालखीला का? संध्याकाळी 7 नंतर अजून पाहिजे असते. पूर्ण गाव एकत्र येतो सगळं येतो. आणि आपल्या हिरादेवी बद्दल काही माहिती थोडी? ही देवी नवसाला पावणार आहे म्हणून पहिल्यापासून तिचं थोडा उल्लेख आहे. त्याच्यामुळे पूर्ण गाव अवधून सर्व उभा राहतो. असं देवीचं खूप हे आहे. आणि अजून एक मंदिर कुठलं आहे आपलं? जरीमरी. जरीमरी मंदिर आतमध्ये आहे. त्याची पण आजच यात्रा असते. संध्याकाळी पालखी तिकडे पण जाते? नाही मग? ती दोन्ही देवीची अलग अलग पालखी असं आहे असते. का? इकडली देवीची असते इकडली असते. दोन्ही पालख्या एकत्र येत नाही. हा. ती त्या देवीची पालखी अलग असते या देवीची पालखी. पण पूर्ण गाव सगळं एकत्रच असतं. हिरादेवी माते की जय. जरीमरी आई की जय. आणि मंडळी आता हिरादेवीचं दर्शन पण झालेलं आहे. मंदिरातलं पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता इथे समोरच बघू शकता ओमसाई ग्रुप. आता पुन्हा हे तरुण मंडळ आलेलं आहे इथे. आता इथे पूर्ण मंदिराजवळ जल्लोष होईल आणि तिथं बघा जल्लोषाला सुरुवात झालेली आहे.
आणि आता इथे करी जल्लोषाला सुरुवात होईल, बघा तुम्ही आता. बाबा 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 काय फटाके वाजवतात. एवढा भारी, एवढा भारी. आपल्या समोरच बघा भाई, शॅमी भाई कसं आहे.
मंडळी आता आपण पोहोचलोय जरीमरी देवी मंदिर खारीगाव आणि इथे सर्व गावकरी मंडळी बसलेली आहे आणि आता तिकडे जल्लोष सुरू आहे हिरादेवी मंदिराजवळ. आता आपण दर्शन घेऊया जरीमरी आईचं आणि आता जाऊया आपण मंदिरात. आणि आता पोहोचलो आपण मंदिराच्या आतमध्ये. इथेही मुलांना झोपलं जातं ज्यांचा नवस असतं. तो हे नवसाच आहे का बाबा? मंडळी जशी हिरादेवी मंदिरात गर्दी आहे तशी इथेही आहे. बघू शकता सर्वजण गावकरी मंडळी इथे दोन्ही मंदिरात जत्रेच्या दिवशी दर्शनाला येतात. मंडळी आता आपण हिरादेवी बद्दल पण माहिती भेटलेली आहे आपल्याला. तर आता आपण पोहोचलोय जरीमरी आई मंदिर ना. तर दादा तर तुम्ही जरीमरी आई बद्दल थोडीशी माहिती देऊ शकता आपल्या मंडळीला? वैशाख पौर्णिमेच्या निमित्त आमची जरीमरी यात्रेची यात्रा असते. एक दिवस आधी भंडारा असतो. जवळजवळ म्हणजे ग्रामस्थ मंडळ 1000 ते 1500 भोजन असतं. जरीमरी नवरात्रोत्सव जरीमरीच्या नावाने आम्ही चालू केलेला आहे. विविध कार्यक्रम होतात या जरीमरी मंडळाच्या मार्फत ट्रस्टच्या मार्फत सगळ्यांना विविध कार्यक्रम घेतो. म्हणजे ब्लड डोनेशन घेतो, सगळं मेडिकल करतो. हे सगळं आम्ही या ट्रस्टच्या मार्फत सगळं करतो. दादा मंदिर आपलं पुरातन आहे का एकदम? एक 150 ते 200 वर्षापूर्वीचं म्हणजे आपले पुरातन वाडवडिलांपासून? हा, ग्रामदेवता आमची आहे. ही 200 ते 150 वर्षापासून आहे ग्रामदेवता. त्या मंदिरात आपल्या गावदेवी हिरादेवी आई जरीमरी माता आपली. नाही तिकडच्या मंदिरात हिरादेवीच्या मंदिरात गावदेवी आणि हिरादेवी आहे हिरादेवी. आणि इथे जरीमरी आहे. जरीमरी आईचं मंदिर आपलं आहे. 150 ते 200 वर्ष झालेल्या आहे या मंदिराला. आणि पुरातन आणि एक दिवस आधी आपण 1,500 ते 2,000 लोकांना आपण जेवण मंडळाच्या मार्फत असतं. ग्रामस्थ मंडळाच्या मार्फत आहे. जरीमरी नवरात्रोत्सव विविध कला संस्कृती याच्या मार्फत आमचं दिवाळी पाठ पण कार्यक्रम जरीमरी नवरात्रोत्सव मार्फत होतो. तर आपल्या जरीमरी आईबद्दल काही असं माहिती तुम्ही देऊ शकता की आई नवसाला पावते, गावाची रक्षा करते, असा काही अनुभव असेल गावात कोणाकडे? जुन्या लोकांना तर सगळा अनुभव आलेला आहे. नवीन लोकांना अजून काय आला नाहीये, पण जुन्या लोकांना अनुभव आलेला आहे या गोष्टीचा. म्हणजे आई रक्षकच आहे गावात. रक्षक आहे का? चला धन्यवाद. तर बोला जरीमरी आई म्हणते की जय. तर मंडळी आपला व्हिडिओ या जत्रेचा खारीगावची आपण इथेच संपूया. सगळ्यांनी आपल्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा.